तुमसा नगर क्षेत्र में पेयजल आपूर्ति बाधित हो गई है। कई दिनों से पीने का पानी नहीं मिलने से लोग अपना गुस्सा जाहिर कर रहे हैं। इस बारे में बार बार शिकायत करने के बावजूद कोई समाधान नहीं हो रहा है। नगर परिषद की ओर से जलापूर्ति सुचारू करने की मांग को लेकर एक ज्ञापन नगर परिषद के मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम को दिया गया। गौरतलब है कि इस क्षेत्र में सार्वजनिक जल पूर्ति नहीं हो रही है, अतः नल में पानी नहीं आने पर नागरिकों को पानी प्राप्त करने में भारी असुविधा का सामना करना पड़ता है। हर दूसरे दिन 1 घंटे के लिए पानी दिया जाना चाहिए, लेकिन पूरे प्रेशर के साथ पानी आना चाहिए। इसके अलावा पानी का समय भी तय करना जरूरी है। वर्तमान समय में कम प्रेशर और असमय पानी आने से सारे काम छोड़कर पानी भरने का इंतजार करना पड़ रहा है। नियमित रूप से पानी की टंकी भरने पर भी पर्याप्त पानी नहीं मिल पाता है। जलापूर्ति कम प्रेशर से होने की वजह से नागरिकों को काफी नुकसान हो रहा है। ठेकेदार की ओर से सड़क खोदने से समय पर पानी नहीं मिल रहा है। इसके चलते शहर के विभिन्न हिस्सों में पानी की कमी का सामना करना पड़ रहा है। नगर परिषद प्रशासन को चेतावनी दी गई है कि वे इस मामले में गंभीरता से विचार करें और शीघ्र पेयजल आपूर्ति सुनिश्चित करें, अन्यथा पानी के लिए घड़ा मार्च निकाला जाएगा। इस अवसर पर शिवसेना प्रभाग प्रमुख एवं स्वराज्य युवा एकता फाउंडेशन के अमित मेश्राम, प्रभाग प्रमुख रोशन ढोके, चंद्रकला मालेवार आदि उपस्थित थे। गांधीनगर, हनुमान नगर आणि रविदास नगर या वॉर्डामध्ये मागील 3 महिन्यापासून म्हणजे अख्खा उन्हाळा पूर्ण कोरडा गेलेला आहे आणि 3 महिन्यापासून नळ येत नाही नियमित। त्याच्यामुळे या इथले जे आहेत वार्डातले रहिवासी यांना खूप त्रास होत आहे। त्यांना विहिरीच्या पाणी प्यावं लागत आहे, वापरावं लागत आहे। इथं ते नियमित म्हणजे जर नळ आले, हे रेग्युलर टॅक्स भरणारे त्यांना नियमित जर नळ आले तर त्यांना ते त्रास होणार नाही। या संदर्भात आम्ही काल मुख्याधिकाऱ्याच्या दालनामध्ये सगळे वार्डातले लोक घेऊन त्यांना या संदर्भात निदर्शन आणून दिले की इथं नळ येत नाही रेग्युलर आणि पिण्याचे पाणी मिळत नाही। कोरडा पूर्ण उन्हाळा गेलेला आहे, त्यांना नियमित पाणी मिळायला पाहिजे। हे रेग्युलर टॅक्स भरणारे आहेत, तर त्यांची मागणी तीच आहे की मुळात आम्हाला जे आधी नळ येत होते सकाळी ते व्यवस्थित नळ आले पाहिजे आणि पाणी मिळायला पाहिजे। माझं नाव नलिनी कुर्वे आहे आणि मी गांधी वार्डात राहते। आम्हाला 3 महिन्यापासून पाण्याची समस्या आहे। पिण्याचे पाणी मिळत नाही आणि आम्ही विहिरीचे पाणी पितो, ते पिण्यायोग्य आहे नाही। त्याच्यामध्ये काही काळी कचरा राहते आणि मुलाबाळांची तब्येत खराब होते आणि त्याच्यामुळे रोग पसरण्याची भीती राहते। तरी पण आम्ही तो पाणी वापरतो। आम्हाला नियमित आम्ही टॅक्स भरतो, तर नियमित नळ आले पाहिजेत ही आमची अपेक्षा आहे।